चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक 25 मध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार चेतन पवार यांनी प्रचारादरम्यान पुनावळे गावाला भेट दिली। यावेळी स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत त्यांचे जल्लोषात स्वागत केले। प्रभाग 25 मध्ये वाकड, ताथवडे आणि पुनावळे हे 3 मोठे भाग असून प्रत्येक भागातील समस्या वेगवेगळ्या आहेत। मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस विकास कामे किंवा समस्यांचं निराकरण झालेलं नाही। या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी चेतन पवार यांना निवडणूक लढवण्याचे बळ दिले आहे। येणाऱ्या निवडणुकीत नागरिक मोठ्या मताधिक्याने लोकशाहीच्या उत्साहात सहभाग नोंदवत प्रशासनाला आरसा दाखवतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे। त्याची पुनवळेकर आणि तातवडेकर ज्या गोष्टीची प्रतीक्षा पाहत होते, ज्याला आपण लोकशाहीचा उत्सव म्हणतो, लोकशाहीच्या उत्सवाला खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे। सुरुवात होताना हा तातवडे, पुनवळे आणि वाकड हा असा मिळून एक प्रभाग क्रमांक 25 तयार झालेला आहे। आपण जर याची व्याप्ती पाहिली तर ताथवडे, पुनवळे आणि वाकडचा काही बहुतांशी भाग या ठिकाणी येतो। तिन्ही गावांचे प्रश्न हे वेगवेगळ्या स्वरूपाचे आहेत। आपण जर ताथवडेमध्ये आला तर सर्वात जास्त डेव्हलपमेंट निधी हा ताथवडे आणि पुनवळे मधनं पीसीएमसी ला भेटलेला आहे। परंतु पीसीएमसी ज्या प्रकारे डेव्हलपमेंटचा निधी घेतात त्या प्रकारे आज कोणतीही सुविधा देण्यास पीसीएमसी सक्षम झालेली नाहीये। आपण जर पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी रोडची कामं चालू आहेत। रोडच्या कामांमुळे अनेक प्रकारच्या धुळीचं साम्राज्य, सकाळी लोकांना वाटतं की धुकं पडलेले, परंतु ते धुकं नसून ते धुळीचं साम्राज्य तयार झालेलं आहे। अनेक कॉन्ट्रॅक्टदार, अनेक पीसीएमसीचे हे लागेबंदी करून आज आपापचा संगतमत करून हा पूर्ण प्रकारे भ्रष्टाचार करतायत। खऱ्या अर्थाने ज्यावेळेस आपण कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट देतो त्या कॉन्ट्रॅक्टरची एक जबाबदारी असते की जेव्हा त्या धूळ वाढते तर त्या धुळीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी पाण्याची फवारणी करणं त्यांना आवश्यक असतं। परंतु असं कुठेही काही दिसत नाही। धुळीमुळे अनेक लोकांची अवस्था खराब झालेली आहे। लोकांना, लहान लहान मुलांना खोकल्याला सामोरे जावं लागत आहे। अनेक दिवस खोकला लहान मुलांचा असो किंवा वयोवृद्धांचा असो खोकला जात नाही। म्हणजे एक कुठंतरी निश्चितच हा आवाज उठवण्यासाठी मी आजही सांगतो आणि वारंवार सांगतो की या प्रभागातील नागरिक हे अतिशय हुशार असून प्रत्येकाला प्रत्येकाच्या हक्काची जाणीव आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळात 15 तारखेला आपलं मतदान कोणाच्या साईडनी करायचंय, एक विकासाच्या साईडनी करायचंय का जो डेव्हलपमेंटची मोठमोठी चित्र दाखवून फक्त फसवा आवाज करतोय त्यांच्या साईडनी करायचंय। निश्चितच ही जनता येणाऱ्या काळात 15 तारखेला मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला, मी असेल किंवा माझे सहकारी असतील सागर ओवाळ यांना निश्चितच प्रचंड बहुमताने विजयी करतील असा मी या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो।